नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 जुलै 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजचे आपले डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, शिक्षणाचा मूलभूत हक्क, पाम तेल, न्यायाधीश शपथ, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, खेलो इंडिया, वित्त आयोग आणि ट्री आयलंड्स प्लांटिंग या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजचे आपले डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे किंवा जी पहिली न्यूज आहे ती मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। विंडोजवरील निळ्या पडद्यामुळे जगभरात तंत्रकल्लोळ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। काल म्हणजे दिनांक 19 जुलै 2024 ला या ठिकाणी जो काही विंडोजची ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यामध्ये काही तांत्रिक गडबड निर्माण झाली होती। त्यामुळे बँकिंग सेवा असेल, संगणकीय सेवा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्युटर रिलेटेड सेवा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कल्लोळ किंवा गोंधळ निर्माण झालेला आपल्याला दिसतो। एअरपोर्टवरती बऱ्याचशा प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या। म्हणजे अशा प्रकारे ज्या कोणती व्यवस्था किंवा जे कोणते व्यवसाय हे कम्प्युटर किंवा विंडोज प्रणालीशी जोडलेले आहेत त्यामध्ये या ठिकाणी बरेचसे अडथळे निर्माण झाले होते आणि एकूण त्या संदर्भात एकूण गोंधळाचं वातावरण जागतिक स्तरावर झालेलं आपल्याला दिसतं। या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक कोण आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कोणी स्थापन केली होती अशा प्रकारचा सरळ तो प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मायक्रोसॉफ्ट ही जगातील नामांकित कंपनी आहे आणि तिची स्थापना बिल गेट्स आणि पॉल एलन या दोन व्यक्तींनी या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। 2024 पर्यंत मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सध्याचे CEO ज्यांना की या ठिकाणी आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो ते कोण आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर भारतीय वंशाचे असणारे सुंदर पिचई हे मित्रांनो मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सध्याचे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजची आपली पुढची न्यूज मित्रांनो, जी की या ठिकाणी शिक्षण किंवा शिक्षणाचा जो काही मूलभूत अधिकार आहे त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी न्यूज पाहूया। RTI कायद्यातील दुरुस्त्या घटनाबाह्य अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। RTI कायदा ज्याला की या ठिकाणी आपण राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणतो, त्या राईट टू एज्युकेशन ऍक्ट संदर्भात सरकारकडून मागच्या काही दिवसामध्ये काही बदल करण्यात आले होते, परंतु अलीकडेच न्यायालयाने ते जे बदल आहेत ते घटनाबाह्य आहेत किंवा घटनेला धरून नाहीयेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी निकाल दिला आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही बदल राज्य सरकारने केले होते ते या ठिकाणी आता रद्द करण्यात आले आहेत आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज असलेली या ठिकाणी आपल्याला दिसते। राईट टू एज्युकेशन या ऍक्टवर आधारित जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारतात शिक्षणाचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। आपल्या देशामध्ये शिक्षण हक्क हा 2009 साली लागू करण्यात आला। 2009 साली या ठिकाणी शिक्षण हा एक मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट म्हणून त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या संदर्भात सरकारला आवश्यक असणारे ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्या निर्मितीकडे या ठिकाणी भर देण्यास या कायद्याने सरकार बांधील बनले, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 4। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात शिक्षणाचा मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्यात आली अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपल्या घटनेचे मूलभूत कलम 21A मध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आली आणि त्यानुसार शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे हे या ठिकाणी घटनेमध्ये नमूद करण्यात आलं। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय डी। पुढे इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण शिक्षणाचा जो काही अधिकार आहे त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे पॉईंट्स स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी इन डिटेलमध्ये पाहणार आहोत। तो शिक्षणाचा अधिकार किंवा राईट टू एज्युकेशन हा जो ऍक्ट आहे तो मित्रांनो 2009 साली या ठिकाणी लागू करण्यात आला।
या ठिकाणी कलम 21A अंतर्गत शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे आणि त्या संदर्भात आवश्यक असणारे जे काही सोयीसुविधा आहेत त्या सरकारने मुलांना पुरवाव्यात असं या ठिकाणी या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। या कायद्यानुसार वय वर्ष 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे काही मुलं आहेत त्यांना या ठिकाणी मोफत आणि सक्तीचं शिक्षण या ठिकाणी निश्चित किंवा कंपल्सरी करण्यात आलं होतं। याचं महत्त्व या ठिकाणी या ॲक्टच्या माध्यमातून आपल्याला समजतं। जो काही ॲक्ट आहे किंवा त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 1 एप्रिल 2010 पासून सुरू झाली होती। जे काही मी सर्कल या ठिकाणी करत आहेत ते सर्वच्या सर्व पॉईंट या ठिकाणी मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीची जी काही स्थापना आहे ती करणे कायद्याने बंधनकारक आहे आणि जो काही राईट टू एज्युकेशन ॲक्ट आहे त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे ते पाहण्याचं कार्य या ठिकाणी या शाळा व्यवस्थापन समिती, ज्याला या ठिकाणी आपण स्कूल मॅनेजमेंट कमिटी म्हणतो, त्या कमिटीकडून केलं जात होतं। या ठिकाणी विद्यार्थी शिक्षक जे काही गुणोत्तर आहेत 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा प्रकारचं गुणोत्तर या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांचं असलेलं आपल्याला दिसतं। त्याचबरोबर सरकारने या ठिकाणी राईट टू एज्युकेशन ॲक्ट लागू करताना आवश्यक असणाऱ्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्याचे निकषही या ठिकाणी या कायद्यामध्ये ठरवण्यात आले आहेत। निकषामध्ये वर्गखोल्या असतील, शौचालय असेल, खेळाची मैदाने असेल, यासारख्या शाळेच्या पायाभूत सुविधांसाठी मापदंड आणि मानके निश्चित या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली होती। त्याचबरोबर सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 25% आरक्षण। खाजगी ज्या काही शाळा आहेत किंवा खाजगी विनाअनुदानित ज्या काही शाळा आहेत त्या शाळांकडे आर्थिक दृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत किंवा जे काही वंचित गटातील मुलं आहेत त्यांना या ठिकाणी 25% जागा या राखीव असतील किंवा 25% जागाचं या ठिकाणी आरक्षण असेल हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि हा जो 25% जागा जो काही खर्च आहे तो सरकार त्या खाजगी शाळेला त्या ठिकाणी देईल हेही या ठिकाणी या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं। म्हणजेच फॉर एक्झाम्पल एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या 100 आहे, या 100 विद्यार्थ्यांपैकी 25 विद्यार्थी हे गरीब घरातून असले पाहिजे आणि या 25 विद्यार्थ्यांचा जो काही खर्च आहे तो सरकार उचलेल अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली होती। आणि या कायद्याच्या अंतर्गत जे काही गरीब विद्यार्थी आहेत त्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देणे हे कायद्याने या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलं होतं। तक्रार निवारण समितीची स्थापना केली जाईल, ती म्हणजे शाळेच्या स्तरावर आणि जिल्हा स्तरावर अशा प्रकारच्या तक्रार निवारण समित्या असतील ज्या की कायद्याची व्यवस्थित प्रकारे अंमलबजावणी होते आहे का नाही किंवा कायद्या संदर्भात जर कोणत्या तक्रारी असतील तर त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी ही तक्रार निवारण समिती शाळा आणि जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या होत्या। अशा प्रकारे काही महत्त्वाचे फॅक्ट होते जे की या ठिकाणी आपण राईट टू एज्युकेशन या ॲक्ट संदर्भात डिस्कस केले। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी पाम ऑइल जो की खाद्यतेलाचा एक प्रकार आहे त्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, भारत हा पाम तेलाचा जगातील दुसरा सर्वात मोठा आयातदार देश आहे। विधान 2, पाम तेलाचा वापर खाद्यतेल आणि जैव इंधन म्हणून केला जातो। विधान 3, भारताच्या खाद्यतेलाच्या वापरामध्ये पाम तेलाचा मोठा वाटा आहे। अशा प्रकारचे एकूण 3 विधान मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे देण्यात आले आहेत आणि यापैकी नेमकं कोणतं विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी भारत हा जगामध्ये प्रथम क्रमांकाचा पाम ऑइल आयात करणारा देश आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। जे काही पाम ऑइल आहे त्याचा वापर ॲज अ खाद्यतेल म्हणून आपण करतो आणि त्याचबरोबर एक जैव इंधन म्हणूनही त्याचा वापर केला जाऊ शकतो। याचाच अर्थ विधान 2 या ठिकाणी आपलं बरोबर असेल। या ठिकाणी विधान 3 ही अगदी बरोबर आहे। भारतामध्ये जे काही आवश्यक खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलाच्या वापरामध्ये पाम तेल ऑइलचा जो काही वाटा आहे तो खूपच अतिशय जास्त असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी वरील विधान क्रमांक 2 आणि 3 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 2 आणि 3 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी न्यायाधीश आणि त्यांची जी काही शपथविधी आहे त्या संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ ही भारताचे राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीद्वारे दिली जाते। विधान 2, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली शपथ भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीनुसार आहे। विधान 3,
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामधील ज्येष्ठता त्यांच्या वयानुसार निर्धारित केली जाते। अशा प्रकारचे एकूण 3 विधान आपल्या समोर आहेत आणि यापैकी किती विधान बरोबर आहेत हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांना शपथ देण्याचे कार्य हे राष्ट्रपती मार्फत केलं जातं किंवा राष्ट्रपतीकडून जर एखाद्या व्यक्तीची त्या कार्यासाठी या ठिकाणी जर नियुक्ती केली गेली असेल तर त्या व्यक्तीकडून या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत त्यांना या शपथ दिली जाते। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत त्यांना जी काही शपथ दिली जाते ती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसूची 3 नुसार दिली जाते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नियुक्ती करत असताना जी काही ज्येष्ठता किंवा सिनियरिटी ही जी पद्धत आहे ती पद्धत या ठिकाणी ज्या दिवशी न्यायाधीश म्हणून ती व्यक्ती शपथ घेते त्या दिवसापासून ती सिनियरिटी मापली जाते। एका एक्झाम्पलच्या माध्यमातून या ठिकाणी जी सिनियरिटीची कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी आपण समजून घेऊया। फॉर एक्झाम्पल एक्स आणि वाय नावाचे 2 न्यायाधीश आहेत। एक्स नावाचा जो काही न्यायाधीश आहे त्याचं वय या ठिकाणी आपण 30 वर्ष घेऊया आणि वाय नावाचा जो काही न्यायाधीश आहे त्यांचे वय या ठिकाणी आपण 35 वर्ष घेऊया। जर या ठिकाणी वयाची वरिष्ठता आपण पाहितली किंवा वयाची सिनियरिटी जर आपण पाहितली तर या ठिकाणी वाय नावाचे जे काही जज आहेत ते या ठिकाणी सिनियर आहेत। परंतु या ठिकाणी जर एक्स नावाच्या व्यक्तीचं सिलेक्शन हे 21व्या वर्षी झालं असेल आणि जो काही वाय नावाचे जज आहेत त्यांचं सिलेक्शन हे वयाच्या 28व्या वर्षी झालं असेल तर या ठिकाणी पदाच्या सिनियरिटीनुसार जो एक्स नावाचा जज आहे त्यांची या ठिकाणी अधिक सिनियरिटी असेल आणि सर्वात जास्त प्रेफरन्स या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करत असताना या ठिकाणी एक्स नावाच्या व्यक्तीला भेटेल। या ठिकाणी म्हणजे जो काही कार्यकाळ आहे जी काही कारकीर्द आहे त्या कारकिर्दीच्या आधारावर जी काही सिनियरिटी आहे त्या आधारावर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाची नेमणूक किंवा नियुक्ती केली जाते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जी काही आपली 3 विधानं आहेत त्यापैकी केवळ 2च आपली विधानं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधाने 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे नेमकं काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर एरिया आहे आणि या एरियामध्ये एक्स नावाची एक कंपनी या ठिकाणी इस्टॅब्लिश केली जाणार आहे। हा जो एरिया आहे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे किंवा वनसंपदा आहे, त्याचबरोबर विविध प्रजाती किंवा प्राणी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लोकसंख्या ही कार्य करताना किंवा निवास करताना आपल्याला दिसते। जर या ठिकाणी एक्स नावाची कंपनी इस्टॅब्लिश करण्यात आली तर या कंपनीच्या स्थापनेमुळे जे काही वन आहे त्या वनावर कोणता परिणाम होईल, या ठिकाणची जी काही जैवविविधता आहे त्यावर कोणता परिणाम होईल, या ठिकाणची जी हवा आहे पाणी आहे यांचं प्रदूषण कशा प्रमाणे होईल आणि एकूणच या ठिकाणी असणारी जी काही लोकसंख्या आहे किंवा लोक आहेत यांच्या आयुष्यावर नेमका कशा प्रकारचा प्रभाव पडेल। मग तो प्रभाव आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा इतर दृष्टिकोनातून असेल, तो जो असेसमेंट आहे तो जो अंदाज आहे तो या ठिकाणी आपल्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंटच्या अंतर्गत घ्यावा लागतो आणि अशा प्रकारची जी काही पद्धती आहे त्यालाच या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतो। तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटवर आधारित जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। विधान क्रमांक 1 पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन ज्याला की या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतो पर्यावरणावरील प्रकल्पाच्या प्रभावाचे मोजमाप करतो। विधान 1 विधान 2 प्रकल्प मंजुरी प्रक्रियेचा भाग म्हणून पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मध्ये हवामान बदल विचारांचा समावेश केला जातो। अशा प्रकारची 2 विधान आपल्याकडे आहेत आणि यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सांगायचे आहे। मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अंतर्गत एखादा प्रकल्प जर निर्माण केला जात असेल तर त्याचा प्रभाव हा पर्यावरणावर किती प्रमाणात होतो त्याचं मोजमाप या ठिकाणी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अंतर्गत केलं जातं। विधान 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये जे काही हवामान बदल आहे हवामान बदलांचा समावेश करणं
या संबंधात काही विचार सध्या चालू आहेत। म्हणजे या ठिकाणी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज सध्या समाविष्ट नाहीये, त्याला समाविष्ट केलं जावं अशा प्रकारचे एक विचार सध्या आता पुढे येत आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं विधान 2 चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान 1 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी खेलो इंडिया या प्रोग्राम संदर्भात आहे, या इनिशिएटिव्ह संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन उपक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला विचारले आहे आणि ते उद्दिष्ट काय आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही खेलो इंडिया हा जो इनिशिएटिव्ह आहे, या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत आपल्या देशामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। शालेय स्तरावर, कॉलेजच्या स्तरावर आणि युनिव्हर्सिटीच्या स्तरावर अशा प्रकारे या क्रीडा महोत्सवाचं किंवा क्रीडा स्पर्धांचं आयोजन असतं। याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जे काही खेळाडू आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यांना आवश्यक असणारे जे काही सेवा सुविधा आहेत त्यांची पूर्तता करणे आणि त्या माध्यमातून एशियन गेम्स असतील, ऑलिम्पिक असेल, यामध्ये भारताची जी काही पदसंख्या आहे त्यामध्ये वाढ करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी आपल्याला खेलो इंडिया या इनिशिएटिव्हचा असलेला दिसतो। या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी देशभरातील जे काही ॲथलेटिक्स आहेत त्यांची प्रतिभा ओळखणे आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा देणे हे या ठिकाणी खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन म्हणजेच कीर्ती या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी वित्त आयोग फायनान्शियल कमिशन संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1, केंद्र सरकारने संकलित केलेला कर महसूल केंद्र आणि देशातील विविध राज्यांमध्ये कसा वितरित केला जावा याची शिफारस वित्त आयोग करतो। विधान क्रमांक 2, वित्त आयोगाने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास केंद्र कायदेशीररित्या बांधील नाही अशा प्रकारचं आपलं क्रमांक 2चं विधान आहे। आणि शेवटचं जे काही विधान आहे ते आहे निधीचे उभे वाटप सामान्यतः आयोगाने तयार केलेल्या सूत्राच्या आधारे ठरवले जाते, जे राज्यांची लोकसंख्या, प्रजनन पातळी, उत्पन्न पातळी, भूगोल इत्यादी घटकांचा अभ्यास करून ते केलं जातं। अशा प्रकारची 3 विधानं आपल्याकडे आहेत आणि यापैकी किती विधानं बरोबर आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही केंद्र सरकारने संकलित केलेला कर महसूल असतो त्याचं वाटप या ठिकाणी विविध राज्यांमध्ये केलं जातं। फॉर एक्झाम्पल आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा अशी राज्य आहेत। मग या राज्यामध्ये जे काही निधी वाटप आहे ते केंद्राकडून केलं जातं आणि ते वाटप कोणत्या आधारावर केलं जावं, कोणत्या नियमांना धरून केलं जावं हे ठरवण्याचं कार्य या ठिकाणी वित्त आयोग फायनान्शियल कमिशन आपल्याला करताना दिसतं। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही वित्त आयोगाने शिफारशी केल्या आहेत किंवा ज्या काही सूचना केंद्र सरकारला केल्या आहेत त्या सूचनांचं पालन केलं गेलं पाहिजे अशा प्रकारचं कसल्याही प्रकारचं कायदेशीर बंधन या ठिकाणी केंद्र सरकारवर नाहीये। म्हणजे ज्या काही फायनान्शियल कमिशन आहे त्याच्याकडून ज्या काही शिफारशी करण्यात आल्या आहेत त्या शिफारशी या ठिकाणी केंद्र सरकारकडून नाकारल्या जाऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 3 हे या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। निधीचे उभे वाटप ज्याला की या ठिकाणी आपण व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू असं म्हणतो, तो या ठिकाणी केंद्र सरकार टू राज्य सरकार आणि पुढे राज्य सरकाराकडून जे काही आपल्या पंचायत समिती आहेत किंवा पंचायत राज आहेत त्यांना असे होताना दिसते। अशा प्रकारचे जे काही निधीचं वाटप होतं त्याला या ठिकाणी आपण निधीचे उभे वाटप असे म्हणतो। जेव्हा राज्यामध्ये निधीचं वाटप केलं जातं त्याला या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू असं म्हणतो किंवा निधीचे आडवे वाटप, सरळ लाईनमध्ये वाटप असे प्रकारची कन्सेप्ट आहे। म्हणजे या ठिकाणी आपलं विधान 3 चुकीचं असल्या कारणाने वरील 3 विधानापैकी केवळ आपली 2च विधानं बरोबर आहेत। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ 2 विधानं। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी ट्री आयलंड प्लांटिंग संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, ट्री आयलंड प्लांटिंग इज या ठिकाणी सरळ आपल्याला विचारलंय की ट्री आयलंड प्लांटिंग म्हणजे काय। तर मित्रांनो या ठिकाणी ट्री आयलंड प्लांटिंग हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या ठिकाणी एका एक्झाम्पलच्या माध्यमातून ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। फॉर एक्झाम्पल हा जो पूर्ण एरिया आहे या एरियामध्ये कसल्याही प्रकारची झाडे झुडपे आपल्याला दिसत नाहीयेत। मग या ठिकाणी आपल्याला आता वृक्ष लागवड करायची आहे आणि वृक्ष लागवड करत असताना विविध पद्धती असतात। अशा प्रकारच्या रो मध्ये तुम्ही या ठिकाणी वृक्ष लागवड करू शकताय
किंवा एका ठराविक रँडमली कुठेही तुम्ही अशा प्रकारचे वृक्ष लागवड करू शकताय। या ठिकाणी जे काही ट्री आयलंड प्लांटिंग मेथड आहे त्यामध्ये अशा प्रकारचे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये तुम्ही काय करता, वृक्षांची लागवड करत असता। म्हणजे अशा प्रकारचे एक प्रकारचे या ठिकाणी आयलंड बेट तयार होतात वृक्षांची, आणि यालाच आपण या ठिकाणी ट्री आयलंड प्लांटिंग असे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 चा आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, अ मेथड ऑफ प्लांटिंग ट्रीज इन अ स्मॉल कॉन्सन्ट्रेटेड पॅचेस टू इनहान्स इकोसिस्टम रिकव्हरी। हे या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 जुलैचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचे। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। विशेष बाब म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF या ठिकाणी अपलोड करणार आहोत। एक या ठिकाणी सूचना आहे, दिनांक 21 जुलै म्हणजेच उद्या रविवार जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण रविवार आणि सोमवार असे एकत्रितरित्या सोमवारी कव्हर करणार आहोत। प्रत्येक संडेला आपली सुट्टी असते हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात असणं आवश्यक आहे। रविवारच्याला आपण दुसरा एखादा व्हिडिओ पाहूया आणि तो या ठिकाणी आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकताय। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।